काय रे बाई, स्टार्टिंगला तुम्हाला पुढे कळेल, सांगतोच काय तर. आज आम्हाला जायचं होतं होळी इव्हेंटमध्ये आणि सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इव्हेंट कोणता आहे ना, तो आमचा आहे मित्राचा, म्हणजे मामाच्या मित्राचा आहे. आमची ओळख निघाली त्याच्यासोबत, तर निघतोय तिथंच जाण्यासाठी. निघालो होतो मामा तर म्हणजे मामाच्या घराजवळच होता आणि जाता जाता पृथ्वीला घेऊन जात होतो. म्हणजे आम्ही खूप लेट निघालो. तुम्हाला माहित असणार आमचे कामं किती ढिल्ले चालतात. तर मॅडम पाहिजे की घाई आहे ना पोरीला, की ज्याची काही हद नाही. बऱ्या गाडीवर हिने कलर काढून माझ्या तोंडाला लावलं. म्हणजे आता विचार करा काय बोलू हिला मी. इथे येऊन नाश्ता वगैरे चालू होता, कारण ना यार घरून आम्ही काहीच खाऊन आलो नव्हतो, कारण उठलोच लेट. तर खायचा काही प्रश्नच नाही. सगळी डाएट गेली खड्ड्यात, म्हणजे आजच्या दिवसासाठी. हा फक्त असं नाही, निघालोय लोकेशनवर जाण्यासाठी. मित्राचा कॉल कंटिन्यू येत होता. तिथे 2 सेलिब्रिटी आलेले होते. ते कोण ते तुम्हाला कळेल आता येणाऱ्या काही वेळात कोण आहे. तर लेट झालो होतो आम्ही. त्यांचा पहिला डान्स वगैरे झाला होता, हे पाहू शकता तुम्ही. झाला की नाही पूर्ण वातावरण गार. तुमच्या भावाचा एवढा माहोल आहे ना, हे तुम्हाला लवकरच कळेल. 2 सेलिब्रिटी होते. एकीचं नाव होतं प्रियंका जाधव आणि एकीचं नाव होतं ज्योत्स्ना सपकाळ. त्यांचा डान्स पाहून ना मामा एवढा फॉर्म मध्ये आला होता आणि तेवढ्यात त्याच्या मित्राने त्याला खांद्यावर घेतलं. मग मामा मानते काय, आम्ही नाचणं चालू केलं. म्हटलं आपणही थोडं नाचून घेऊया. क्या बोलती पब्लिक, कसं वाटलं तुमच्या भावाचं माहोल? प्रिया जाधवला डायरेक्ट आजच्या ब्लॉग मध्ये घेतला आहे की नाही. तुमच्या भावाची ओळख टॉपवर. सोबत हा सीन नेहमीच होतो. आम्ही कुठं जाऊन तिथं भांडणं नाही होईल, म्हणजे खूप झालं यार. म्हणजे अजून फोटो वगैरे काढणार होतो आम्ही प्रिया जाधव सोबत, बट तिथं ना तिच्या डान्सवर भांडणं झाले. त्याच्यासाठी ते व्हिडिओ लास्ट होते. त्याच्यानंतर सगळं बंद झालं. कायच करावं यार पोरांचं आता, यार समजत नाही मला. तर निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. परत दुसऱ्या स्पॉटवर म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊ आणि निघूया. आता आमच्याजवळ एकच ऑप्शन होतं, जिथे चांगलं दिसेल डायरेक्ट तिथं घुसायचं, दुसरं काहीच ऑप्शन नाही. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हटलं फिरत फारत परत FC वर जाऊ, तिथे थोडा टाइमपास करू. आणि हे दोघं बसले होते चुपचाप. यांच्या अंगावर मस्त कलर घेऊन फेकून दिला मी. म्हटलं घ्या बाई, होळी आहे, बुरा ना मानू. तर काय म्हणावं आता यार, आहे ना खाज माझ्या जमान्याभरची म्हणा, ती नवीन गोष्ट नाही माझ्यासाठी. तर इथं फिरत फिरत आमचा तोच टाइमपास चालू होता. काय करायचं काय नाही. म्हटलं जाऊ द्या, बस झाला यार. एक तर कलरनी फुल इचिंग होत होती. तेवढ्यातच म्हटलं चला आता निघूया घरी जाण्यासाठी. भेटूया तुम्हाला उद्या परत. बाय बाय.